ज्यावेळी माणसाला त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त पैसे मिळायला लागतात, नको तेवढी त्याला प्रसिद्धी मिळायला लागते, त्यावेळेस तो माणूस हवेमध्ये जायला लागतो आणि नंतर स्वतःच्या कर्माने स्वतः बर्बाद होत असतो। आता ही आजची जी कहाणी आहे ती आहे एका कलाकाराची, जी अतिशय आलिशान अशा घरामध्ये राहत होती, जिच्याकडे 8,000 पेक्षा जास्त कपड्यांचे जोड होते, 5,000 पेक्षा जास्त चपलांचा संग्रह होता, जिच्याकडे 3 आलिशान गाड्या होत्या आणि याच्यापैकी एक गाडी जी आहे ती स्वतःसाठी वापरायची आणि दुसरी खास गाडी तिच्या कुत्र्यांसाठी असायची आणि तिसरी गाडी ही तिच्या इतर साहित्यांसाठी असायची आणि त्या अत्यंत लक्झरी अशा पद्धतीच्या गाड्या होत्या। ही जी अभिनेत्री आहे का, ही जी व्यक्ती आहे ती फक्त आणि फक्त 5 स्टारच्या हॉटेलमधलंच जेवण ऑर्डर करायची, मोठमोठ्या पार्ट्या करायची आणि ती त्या काळामध्ये एका गाण्यासाठी म्हणजे तिच्या एका गाण्याच्या डान्ससाठी ती 6,000 रुपये घ्यायची। विचार करा, ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती 40-50व्या दशकामधली आहे आणि विचार करा त्या काळामधले 5,000-6,000 रुपये म्हणजे आत्ताचे कोट्यावधी रुपये होते। अशा पद्धतीची अत्यंत श्रीमंत अशी ही अभिनेत्री होती, डान्सर होती। तिचं नाव आहे कुक्कू मोरे, म्हणजे ही बॉलिवूडची पहिली आयटम डान्सर होती। पण नियतीनं हिला तिची जागा दाखवून दिली, काळानं एक वळण घेतलं आणि तिच्यावरती अशी वेळ आली की तिच्याकडे पैसा उरला नाही, जवळची माणसं उरली नाहीत, घरदार उरलं नाही, कुणीही उरलं नाही, कोणी विचारपूस करणारं उरलं नाही। ती भणंग झाली, भिकारी झाली, रस्त्यावरती आली, भीक मागायला लागली, रस्त्यावरती फेकलेल्या भाज्या ज्या आहेत त्या उचलून ती घेऊन जायला लागली। अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ती हे जग सोडून गेली आणि शेवटी तिच्या मदतीला कुणी आलं नव्हतं। मदतच सोडून द्या, पण साधं भेटायला सुद्धा कुणीही आलेलं नव्हतं। तर अशा पद्धतीची ही विदारक कहाणी आहे। आता हिंदी चित्रपटसृष्टीमधली ही पहिली आयटम गर्ल कुक्कू मोरे या डान्सरची। आता ही जी कुक्कू मोरे आहे ती मोरे नक्की कोण होती, तिचे आईवडील कोण होते, परिवार कसला होता, घरदार कसले होते, याच्याबद्दलची काही माहिती उपलब्ध नाहीये। पण याच्याबद्दलचं त्या कुक्कू मोरेनं सुद्धा जास्त पत्रकारांना तिनं काही सांगितलेलं नाहीये। पण असं म्हणतात की हिचा जन्म एका अँग्लो इंडियन परिवारामध्ये झालेला होता। आता ही जी म्हणजे मुलगी आहे ती मुलगी दिसायला अत्यंत देखणी होती, अत्यंत सुंदर होती, आरसपाणी रूपाचं चांदणं तिच्या चेहऱ्यावरती पडलेलं होतं आणि त्यामुळे पाहणाऱ्याला ती लगेच घायाळ करत होती, तिच्या आदा घायाळ करत होत्या आणि तिला डान्सची आवड होती, अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती डान्स करत होती आणि अभिनय पण चांगला करत होती। त्यामुळे 1946 मध्ये नानूभाई पटेल त्यांनी दिग्दर्शित केलेला अरब का सितारा या चित्रपटाद्वारे तिनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेलं होतं। ती एक अप्रतिम अशी नृत्यांगना होती, शरीरामध्ये तिची इतकी लवचिकता होती जी त्या काळातल्या कोणत्याही डान्सरकडे नव्हती आणि मुळामध्ये त्या काळामध्ये ज्या अभिनेत्र्या होत्या त्यावेळेस त्यांचा डान्स वगैरे तुम्ही बघितला असेल, फक्त ते झाडामागं जायचं आणि असं वाकडं तिकडं जाऊन करायचं, अशा पद्धतीनं ते डान्स वगैरे चालायचा। पण ही जी डान्सर होती ती अगदी अशी लवचिक आणि वेगळ्या पद्धतीची डान्सर होती। त्यामुळं तिला पहिल्या चित्रपटानं रसिकांनी तिला डोक्यावरती वगैरे घेतलेलं होतं, तिनं रसिकांच्या मनावरती राज्य करायला सुरुवात केलेली होती आणि तिच्यासारखी दुसरी कोणी त्या ठिकाणी नव्हती। एकतर तिच्याकडे सौंदर्य होतं, दुसरं नृत्य होतं आणि तिसरं हे सगळं करण्याचा तिच्यामध्ये बिनधास्तपणा होता। आणि यामुळे मग नंतर मेहबूब खानचा चित्रपट आला होता 1948 मध्ये अनोखी अदा, याच्यामध्ये सुद्धा हिनं त्या ठिकाणी डान्सर म्हणून काम केलेलं होतं। त्यानंतर मग 1949 मध्ये आलेला अंदाज या चित्रपटामध्ये सुद्धा तिला एक प्रचंड चांगला ब्रेक मिळालेला होता आणि 3च वर्षामध्ये ही त्या ठिकाणी सेलिब्रिटी बनलेली होती आणि त्यानंतर मग तिनं मागं वळून बघितलं नाही। आता त्या काळामध्ये जवळजवळ सगळ्याच चित्रपटामध्ये ती दिसायला लागली होती, म्हणजे आता तो चित्रपटसृष्टीचा सुरुवातीचा काळ होता आणि त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर चित्रपट यांच्यामधला तो काळ होता आणि त्यामुळे चित्रपटांची संख्या कमी बनत होती, पण जे बनत होते त्या चित्रपटामध्ये तीच दिसत होती, तीच नाचत होती आणि प्रेक्षकांना नाचायला लावत होती। आता त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होत होते, त्याच्यामध्ये सुद्धा हिनं आपली अदा दाखवलेली होती। त्यानंतर मग रंगीत चित्रपट यायला लागले होते, याच्यामध्ये सुद्धा तिनं तिचा जलवा दाखवलेला होता। आता 1952 मध्ये मेहबूब खानचा आन हा रंगीत चित्रपट आला होता, त्या चित्रपटामध्ये पहिल्यांदा कुक्कूनं काम केलं होतं आणि याच काळामध्ये मग हलचल आला, आवारा आला, आरजू आला, लैला मजनू आला, असे जे हिट चित्रपट आले होते, म्हणजे हे जे हिट झाले, सुपरहिट झाले होते, तर त्या चित्रपटांचा ही एक महत्त्वाचा भाग होती। आणि या काळामध्ये ती 4-5 मिनिटाचं गाणं त्याच्यासाठी 6,000 रुपये घ्यायचे। आता 6,000 रुपये किती होते याचा जर विचार केला तर 1940-50च्या दशकामध्ये सोन्याचा भाव होता प्रति तोळा 38 रुपये आणि
म्हणजे विचार तुम्ही करा की आज त्या गोष्टीची किंमत ती 38 रुपये तोळा होते, आज तोळ्याची किंमत किती आहे आणि तिला मिळत होते त्यावेळेस 6,000 रुपये, म्हणजे तिला किती करोडमध्ये ती संख्या मिळत असेल. आता त्या काळामध्ये हिरोंना किती रुपये मिळत होते माहिती आहे? त्या काळात हिरोंना 100 रुपये मिळायचे, म्हणजे जास्तीत जास्त 100 रुपये वगैरे एका चित्रपटासाठी ते हिरो घेत होते. आता ह्या हिरोंपेक्षा वरचढ कोण होती तर अजून एक सुपरस्टार होती, तिचं नाव आहे रुबी मेयर्स. आता ही रुबी मेयर्स एका चित्रपटासाठी 5,000 रुपये घ्यायची. म्हणजे बघा ही म्हणजे अभिनेता किती घेतो, हिरो किती घेतो, 100 रुपये. बरं, हिरोईन किती घेते, रुबी मेयर्स ती घेते 5,000 रुपये. पण त्या चित्रपटामध्ये फक्त 4 मिनिटाचा 5 मिनिटाचा डान्स करण्यासाठी ही कुक्कू मोरे किती घेते, 6,000 रुपये. म्हणजे विचार करा, ती अभिनेत्री अभिनेता यांच्यापेक्षा सुद्धा प्रचंड पैसे घेत होते. हिला प्रचंड मागणी होती आणि ही ज्या चित्रपटामध्ये असेल तो चित्रपट फुल टू चालत होता. आणि त्याच्यामुळे ही जी म्हणजे ही जी कुकू आहे ती कुकू त्या काळातली प्रचंड श्रीमंत अशा पद्धतीची अभिनेत्री होती. त्या काळामध्ये हिरो जे आहे ते सायकलवरती सेटवरती पोहोचायचे. त्यावेळेस हिच्याकडं 3-3 आलिशान गाड्या होत्या. एक गाडी खास कुत्र्यासाठी होती, म्हणजे तिचे सेलिब्रिटी कुत्रे जे आहेत ते कुत्रे सेटवरती फिरायचे, पण त्या कुत्र्यांना सुद्धा प्रचंड मान दिला जात होता. आणि त्या कुत्र्यांनी तंगडीवर करून कुणावरती जर कारंज्या सोडल्या तरी त्या कुत्र्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची काही करण्याची हिंमत नव्हती. अशा पद्धतीनं तिचा दरारा होता. आणि तिचं दुसरं वाहन जे आहे ते इतर त्याचे काही साहित्य वगैरे असायचं. अशा पद्धतीनं तिचे 3 वाहनं वापरली जात होती. आणि हिचं प्रचंड पैसा मिळत होता, पैशाचा ओघ, पैशाचा पाऊस पडत होता. आणि यामध्ये तिचा फालतू खर्च जो होता ना तो वाढत चाललेला होता. म्हणजे एकतर तिची लक्झरी लाईफ जगत होती, घरामध्ये 8,000पेक्षा जास्त कपडे होते, 5,000पेक्षा जास्त तिची खेटरं होती, चपला होत्या. आणि या बाईसाहेब इतक्या हवेत होत्या की एकदा वापरलेली चप्पल किंवा एकदा वापरलेला कपडा परत ती वापरत नसायची. त्याचबरोबर तिच्याकडे प्रचंड दागिने होते, त्याबद्दल तर न सांगितलेलं बरं. म्हणजे न सांगितलेलं बरं म्हणजे मला पण तेच माहीत नाही आहे, त्याच्यामुळे ते न सांगितलेलं बरं. पण प्रचंड दागिने होते. त्याचबरोबर ती मेकअपचं किट, सगळ्यात उंची मेकअप करायचा, फॅशन सगळ्यात उंची फॅशन करायची. त्याच्यानंतर तिचा बंगला, तिचे घरं, तर म्हणजे घर जागा, घर वस्तू बिस्तू तिला जे आवडेल ती खरेदी करायची. इतकं तिच्याकडे पैसा होता, इतकं तिच्याकडे नाव मान सगळं होतं. आणि ती अनेक सेलिब्रिटींच्या पार्ट्या आयोजित करायची. आणि 5 स्टार शिवाय ती खात नव्हती. लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हतं, पण ही पाण्यासारखा पैसा तिकडे उधळत होती. आता या कुकूमध्ये प्रचंड माणुसकी सुद्धा होती. म्हणजे असं नाही की ती फक्त पैसे उधळत होती म्हणून, तिनं अनेक लोकांना मदत पण केली होती आणि अनेकांच्या अडचणीमध्ये संकटामध्ये तिनं त्यांना पैसे पण दिले होते. आता याच्यामध्ये आपल्यातले एक म्हणजे काय म्हणतात त्याला चरित्र अभिनेता, त्यांचं नाव आहे प्राण. त्या प्राण या अभिनेत्याला चित्रपटसृष्टीमध्ये आणण्याचं काम या कुक्कूनं केलेलं होतं. आता या कुक्कूचा अजून एक चांगुलपणा होता, पण तो चांगुलपणा तिला नडलेला होता. आणि तो चांगुलपणा होता हेलनला तिनं मदत केलेली होती. आता ही जी हेलन आहे त्या हेलनबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पण या हेलनला कुक्कूने राहायला घर दिलं होतं. हेलनची अवस्था अत्यंत वाईट होती. तिला राहायला घर दिलं होतं, तिला पैसे दिले होते, तिची खाण्यापिण्याची सोय केली होती. आणि एवढंच नाही तर त्या हेलनला चित्रपटामध्ये काम मिळवून दिलं होतं. आणि हिने स्वतः त्या हेलनला डान्स शिकवला होता. आणि काही चित्रपटामध्ये हिनं त्या हेलनला आपल्याबरोबर ती डान्समध्ये चित्रपटामध्ये घेतलेलं होतं. आता 1951मध्ये आलेला शाबिस्तान आणि आवारा, म्हणजे 1951 साली हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटामध्ये कोरस डान्सर म्हणून या कुकूनं तिला हेलनला काम मिळवून दिलं होतं. आणि ही हेलनला सेटवरती न्यायची आणायची याच्यासाठी हिचीच गाडी वापरली जायची, हिचीच कार वापरली जायची. आणि यामुळे मग हिनं हेलनला पुढं केलं होतं. आणि हीच या कुकूची सगळ्यात मोठी चूक होती, कारण याच हेलननं मग या कुकूचं सगळं मार्केट खाऊन टाकलेलं होतं. आणि तिला मिळणारे सगळे चित्रपट आता हेलनला मिळायला लागले होते. हेलन कमी पैशामध्ये काम करत होती, शिवाय नवीन तरुणी होती, देखणी होती. आणि याच्यामुळे हेलनला जास्त पिक्चर मिळायला लागले होते आणि कुकूचं मार्केट डाऊन व्हायला लागलं होतं. आणि आता एक वेळ अशी आली की आता या कुकूला काम मिळेनासं झालेलं होतं आणि तिच्या दुर्दैवाची गती आता सुरू झाली होती. ती दुर्दैवाकडे जायला लागलेली होती. कालपर्यंत जी सेलिब्रिटी होती तिला आज कोणी कुत्रं विचारत नव्हतं, कोणी काम देत नव्हतं, तिला मान देत नव्हतं. तिची शान होती ती राहिलेली नव्हती. पण सुंभ जळाला होता, पण पीळ मात्र जळालेला नव्हता. आणि हिचा मोठेपणा कमी झालेला होता, हिचा इन्कम कमी झालेला होता, पण हिचं आउटगोईंग मात्र कमी झालेलं नव्हतं. आता याच काळामध्ये
कुणीतरी काहीतरी केलं, काडी केली आणि हिच्यावरती इन्कम टॅक्सची रेड पडली आणि हिची सगळी संपत्तीसुद्धा जप्त करण्यात आली होती, कारण हिला त्या संपत्तीचा हिशोब मागण्यात आलेला होता, पण हिला तो हिशोब देता आलेला नाही. आता याच्यामध्ये हिची चूक काय झाली होती, तर आता समजा हिनं घर घेतलं, हिने फक्त घराचे पैसे दिले पण कागदपत्र नीट करूनच घेतलेली नव्हती, किंवा हिने काहीतरी गोष्टी घेतल्या, वस्तू घेतल्या पण त्यांच्या पावत्या नव्हत्या, हे नव्हतं ते नव्हतं, आणि या सगळ्यामुळे मी ती अडकलेली होती. आता टॅक्स तिच्यावरती इन्कम टॅक्सची धाड पडली आणि मग ती त्याच्यातनं बर्बाद झाली वगैरे, असं काही माहिती माध्यमातून समोर आलेलं होतं. आता हे खरं की खोटं असं म्हणजे नक्की काय होतं ते फक्त माध्यमातून आलं म्हणून मी तुम्हाला मांडलेलं आहे. पण त्या कुक्कूची जी संपत्ती आहे ती संपत्ती कायमची गेलेली होती आणि ती बर्बाद झाली होती, हे मात्र सत्य होतं. आणि तिनं जी बचत केली होती ती बचतसुद्धा आता संपत आलेली होती. एवढंच नाही तर आता तिला स्वतःची घरं सोडून, स्वतःची घरं गेली, सगळं गेलं तिचं, आणि ती भाड्याच्या घरामध्ये राहायला गेलेली होती. म्हणजे आता हिची एवढी इथपर्यंत ती का पोहोचली होती, कारण ऑलरेडी तिचा खर्च जास्त होता आणि आपल्याला एवढा खर्च केलाच पाहिजे अशी तिची मानसिकता होती. त्यामुळे ती जे आहे ते सगळं खर्च करून टाकत होती. आणि लोकांना काय फुकटे असतात, ते येतात, खातात, पितात, जातात, मस्तपैकी निघून जातात. उद्या अडचणीमध्ये कुणी कुत्रं विचारत नसतं. इथं सुद्धा तशीच अवस्था झाली होती. आणि आता मात्र हिला काम नाही आहे, ही कर्जबाजारी झालेली आहे आणि सगळं गेलेलं होतं. आता हिचे खाजगी जीवन जे आहे त्याच्याबद्दलची जास्त माहिती मिळत नाही, पण हिचं अगोदर लग्न झालेलं होतं, तिला एक मूल पण झालं होतं, पण ते लहान असतानाच ते जग सोडून गेलं होतं आणि पतीही तिला सोडून गेलेला होता. याच्यानंतर एका दिग्दर्शकाबरोबर ती हिनं म्हणजे रिलेशन जोडलेलं होतं, त्याच्याबरोबर काही काळ राहिली होती. पण नंतर मग हिचं क्रेडिट डाऊन झालं. क्रेडिट डाऊन झाल्यानंतर त्या दिग्दर्शकानं पण हिला सोडली आणि तो निघून गेला आणि ही एकटी पडलेली होती. पण बघा, कालपर्यंतची एवढी प्रतिथयश अभिनेत्री होती, डान्सर होती, पण आज तिच्यावरती अशी वेळ आली होती की ती भाजीच्या दुकानासमोर थांबायची आणि भाजी विक्रेत्यानं भाजीपाला धुवून कुजलेल्या सडलेल्या भाज्या ज्या आहेत त्या फेकून दिल्या की ती कुकू उचलायची आणि त्या घरी आणायची आणि त्याची भाजी बनवायची आणि ती खायची. 1963 नंतर कुकू ही गायब झाली होती, चित्रपटसृष्टीमधून गायब झाली. ती कुठं गेली, काय गेली, कोणाला काय कळलेलं नव्हतं, कोणाला काय माहीत नव्हतं. आणि त्यानंतर तब्बल 17 वर्ष ती हालामध्ये जगत होती आणि 1980 मध्ये तिला कॅन्सर झालेला होता. पण तिला औषधासाठी सुद्धा म्हणजे दवाखान्यात जाण्यासाठी सोडून द्या, पण जे काही थोडेफार औषधं लागतात ते सुद्धा घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिच्यावरती नीट उपचार झाले नाहीत. दिवसेंदिवस ती खंगत चालली होती. तिची म्हणजे आरोग्य जे आहे ते ढासळत चाललेलं होतं. आणि 1981 मध्ये कुक्कूला टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं. उपचार चाललेले होते, पण 30 सप्टेंबर 1981 रोजी तिचा मृत्यू झालेला होता. आता त्यानंतर मग काय आजूबाजूचे लोक असतील त्या लोकांनी तिची म्हणजे वर्गणी काढली आणि तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पण चित्रपटसृष्टीतील लोकांनी साधं तिला विचारलं सुद्धा नाहीये, कोणी भेटायला सुद्धा आलेलं नाही, बघायला सुद्धा आलेलं नव्हतं. अशा पद्धतीची ही एक दुर्दैवी कहाणी होती. पण या कहाणीमधून या गोष्टीतून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे. पहिली गोष्ट म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी मिळाली तरी पाय जमिनीवरती ठेवले पाहिजेत. जास्त हवेमध्ये जायचं कारण नाही, कारण जो हवेमध्ये जातो त्याला खाली यावंच लागतं. दुसरी गोष्ट, पैसा म्हणजे गुलाल नाही जो कधीही आणि कसाही उधळायचा. तर पैसा हा आपण नीट व्यवस्थित वापरला पाहिजे, त्याचं नीट व्यवस्थापन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, घर जमीन घेताना किंवा कोणताही व्यवहार करताना कागदपत्रांची पूर्णपणे पूर्तता करूनच घेतली पाहिजे. आणि चौथी गोष्ट, कुणालाही मदत करणं किंवा डोक्यावरती घेऊन नाचणं बंद करा, कारण नंतर हेच लोक आपल्याला प्रचंड त्रासदायक ठरत असतात. त्यामुळे मदतच करायची असेल तर एक हातचा टाकून तुम्ही मदत करू शकता. पण जर तुम्ही अगदी मनातनं सगळं देऊन मदत जर केली तर हीच माणसं नंतर आपल्याला शेंडी लावतात आणि नंतर आपल्याला डोक्यावरती उभं करतात. त्यामुळं हे या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला शिकायला मिळतं. आता अजून काय काय शिकायला मिळतं ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.